भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मुरमाडी गावाच्या लगत असलेल्या रामपुरी या छोट्याशा गावातील स्मशानभूमीची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। मरणोत्तर अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना बसण्याची, सावली घेण्याची किंवा काही वेळ विश्रांती घेण्याचीही कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। या गावात गेल्या 13 वर्षापासून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही। गावात ना सभागृह, ना मंदिर, ना सार्वजनिक हॉल आणि आता तर मृत्यूंच्या सन्मानासाठी थोडं छतही उरलं नाही। ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे। ग्रामस्थांनी 3-4 वेळा ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले, ठराव मांडले, तोंडी तक्रार केल्या, परंतु ग्रामपंचायतीच्या कानावर जणू काही उसाच्या गुऱ्हाळ्यात वाऱ्यानं पान हलवल्यासारखं काहीच परिणाम झाला नाही। स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचं स्पष्टपणे निर्देशनास आणून दिलं गेलं असतानाही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे। हे निव्वळ निष्क्रियता नव्हे तर जनतेच्या भावनांवरचा क्रूर घाव आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या गावांमध्ये मोठमोठी सभागृहे, स्मशान, निवारे खासदार निधीतून झपाट्याने उभारली जातात, पण रामपुरी गावासाठी मात्र केवळ आश्वासन आणि थातूरमातूर उत्तर याशिवाय काहीच मिळालं नाही। जीवनात घर मिळाली, पण मृत्यूनंतर निवाऱ्यांचंही नाकारलं जातं। ही एक या गावाची शोकांतिका आहे। सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे रामपुरी गावाला स्टेट किंवा सेंट्रल लेवलच्या कुठल्याच योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाही। गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही जिवंत असताना देखील दुर्लक्षित झालो आणि आता मरणानंतरही आम्हाला जागा नाही। याचं उत्तर कोण देणार आणि या व्यवस्थेच्या नजरेत हे गाव कधी भरलं जाणार? आज रामपुरी गाव एकत्र येऊन स्मशानभूमीजवळ निवारा सभागृह उभा करण्यासाठी पुढाकार घेत आहे, पण हा भार फक्त गावकऱ्यांचाच का? स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद यांचा यामध्ये सहभाग का दिसत नाही? हा केवळ विकासाचा मुद्दा नाही, ही मानवतेची चाचणी आहे। प्रशासनाने त्वरित अतिक्रमित जागा मुक्त करून तिथे स्मशानभूमी निवारा उभारावा अशी जनतेची एकमुखी मागणी आहे। अन्यथा उद्या हाच मुद्दा मोठ्या जन आंदोलनाचा रूप घेईल। गजामाशा 24 न्यूज करिता आकाश नंदागवळी, भंडारा, गोंदिया। नाव तुमचं? नाव मुकुंदराव भालेराव, रामपुरी, तंटामुक्ती अध्यक्ष। सांगा, तुमच्या गावातील काय प्रकरण आहे? प्रकरण म्हणजे हे स्मशानभूमीचंच प्रकरण आहे की स्मशान शेड फक्त बनलेलं आहे आणि स्मशान सभागृह किंवा बोरवेल हे तर अजून म्हणजे शासनानं 10-15 वर्षापासून मागणी करत आहोत आम्ही, पण तो देऊन नाही राहिले। म्हणजे गावातील लोक तुम्ही 14 ते 15 वर्षापासून मागणी करत आहात की इथं सभा मंडप द्यावा म्हणून? सभा मंडप तर अजून काय शासन काय देऊन नाही राहिलं। आता आम्ही सरकारी जागेमध्ये कधी समजा हे झाला म्हणजे नाही, सरकारी जागेमध्ये मुद्दे काढतो आम्ही। अच्छा, तरी पण म्हणजे अनेक ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही हा ठराव वगैरे दिले असाल ना? जी अनेकदा समजा त्या ग्रामसभेमध्ये मानलेलं आहे की बाबा आम्हाला त्याचे आपला तो सभा मंडप पाहिजे म्हणून, बोरवेल पाहिजे, त्याचा म्हणजे त्याचा जारला, त्याची पाण्याची सोय पाहिजे ना। कोणीतरी गावातील लोकांनी इथं ह्या जागेमध्ये अतिक्रमण करून बसलेले आहेत। ते आता मशानखडची जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये मुरमाडीचे जे आहेत ना नेवारे, त्यांनी सांगा अतिक्रमण केलेलं आहे, सगळ्या शेती काढलेली आहे तिथं। अच्छा, बरं, ठीक। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।